Hello friends, welcome to Prayag by Patil YouTube channel. Please subscribe the channel. More and more education video you can watch it. OCM Organization of Commerce and Management 12th Commerce revised syllabus. OCM हा आपल्याला सब्जेक्ट या सब्जेक्टमधील चॅप्टर नंबर 7 कंझ्युमर प्रोटेक्शन, चॅप्टर नंबर 7वा कंझ्युमर प्रोटेक्शन ग्राहकांचं संरक्षण हे या चॅप्टरमध्ये आपण पाहणार आहोत. या चॅप्टरमध्ये पूर्णपणे कंझ्युमर, व्हॉट इज मीनिंग ऑफ कंझ्युमर, इम्पॉर्टन्स अँड नीड ऑफ कंझ्युमर प्रोटेक्शन्स, राइट्स ऑफ कंझ्युमर प्रोटेक्शन, रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ कंझ्युमर प्रोटेक्शन अँड कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट 2019 ग्राहक संरक्षण कायदा 2019 हा आपण पाहणार आहोत या चॅप्टर्समध्ये. या चॅप्टरमध्ये पहिल्यांदा ग्राहक, कंझ्युमर आपण म्हणतो. कंझ्युमर म्हणजे ग्राहक झाला, म्हणजे नेमका ग्राहक काय आहे. ग्राहक आज आपण पाहतोय कुठलाही गुड्स परचेस केला कोणत्याही पर्सनसाठी आपल्याला जो असेल तो आपण संबोधित करतो ग्राहक आहे. परंतु हा ग्राहक म्हणजे नेमकी बेसिकली त्याची कन्सेप्ट काय आहे. ग्राहक शब्द कशातून तयार झाला. ग्राहक आपल्याला माहिती आहे, ग्राहक विदाऊट कंझ्युमर बिझनेसमॅन सर्वाइव्ह करू शकणार नाही, जगू शकणार नाही. मग कुठलाही, मग याचाच अर्थ बिझनेसमॅन झाला त्याच पद्धतीने कुठलीही इकॉनॉमी याचा अर्थ अर्थव्यवस्था ही डिपेंडेड अपॉन कंझ्युमर, कंझ्युमरवरतीच डिपेंडेड आहे. कंझ्युमर हा त्या कुठल्याही देशाच्या इकॉनॉमिकचा म्हणजे एनी कंट्रीचा, कुठल्याही देशाचा एक अर्थव्यवस्थेचा एक पाया आहे. मग तो पाया जर मजबूत असेल, याचाच अर्थ कुठलेही बिल्डिंग कन्स्ट्रक्शन करायचं असेल तर मेन बेसिक फाउंडेशन त्याचं क्लिअर कट बेसिक फाउंडेशन हे स्ट्रॉंग असलं पाहिजे, तर त्याच्यावरतीची बिल्डिंग एस्टॅब्लिश होते. त्याच पद्धतीनं एनी कंट्रीचा, कुठल्याही देशाचा तो कंझ्युमर हा बेस फाउंडेशन आहे, तो योग्य असेल तर त्याच्यावरतीनुसार ती बिल्डिंग क्रिएट होते. त्याच पद्धतीने कुठल्याही कंझ्युमरचा तो कोणताही पाया आहे तो पाया मजबूत असला गेला पाहिजे, कंझ्युमर असला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून पूर्णपणे त्यावरतीचं आपल्याला महात्मा गांधीजींनी या संदर्भातील कंझ्युमर प्रोटेक्शनमध्ये कंझ्युमर हा नेमका काय असतो महात्मा गांधी यांनी सांगितलेलं आहे. काय आहे तर कंझ्युमर इज अ मोस्ट इम्पॉर्टंट विक्टर ऑफ आवर प्रिमाइसेस. तो एक मुख्य भाग आहे त्या कंझ्युमर हा ग्राहक. तो ग्राहक ही इज नॉट डिपेंडेड ऑन अस, वी आर डिपेंडेड ऑन हिम. तो व्यवसायावर डिपेंड राहत नाही, तर तो पूर्णपणे व्यवसाय हा ग्राहकावरती डिपेंडेड असतो. तो व्यवसायावर नाही, ग्राहक हा व्यवसायावर नाही, तर परंतु व्यवसाय हा ग्राहकावरती डिपेंडेड असतो. ही इज पर्पज, ही इज अन आउटसाइडर ऑफ द बिझनेस, ही इज अ पार्ट ऑफ इट. तो एक व्यवसायाचा भाग आहे, तो पूर्णपणे कंझ्युमर. या संदर्भातील महात्मा गांधीजी यांनी सांगितलेलं आहे. आता नेमका कंझ्युमर हा कसा आहे, काय आहे त्या संदर्भातील, आणि ग्राहकाचं संरक्षण करण्याची काय आज गरज निर्माण झाली, कशासाठी त्याला हार्मफुल करण्यात आलं, त्याला थ्रेफ्ट म्हणजे त्याच्यावरतीचा एक वेगळ्या प्रकारे दबाव टाकण्याचं काम किंवा त्याची फसवणूक करण्याचं काम या बिझनेसमॅनरित्या का होईल, आणि त्या कंझ्युमरला प्रोटेक्ट कशा पद्धतीनं करू शकतो, म्हणजे त्याला संरक्षित कशा पद्धतीनं करू शकतो, या संदर्भातील इन्फॉर्मेशन आणि या संदर्भातील कायदा हा तयार करण्यात आहे. जसं आज आपण पाहतोय, आज आपण कुठलेही मुलं असेल तर आईवडिलांच्या छत्रछायेखाली म्हणजे संरक्षित असतो तो, त्यावरतीचा त्याला प्रोटेक्ट करण्याचं काम हे आईवडील आपल्याला करत असतात. त्याच पद्धतीनं कंझ्युमर ग्राहक हा अदर ज्या कोणत्याही बिझनेसमॅन्स आहेत त्यांच्यापासून थ्रेफ्ट होण्यापासून, त्यांच्यापासून आळा होण्यापासून, त्यांच्यावरती वेगवेगळ्या प्रकारे त्याच्यावरती अडथळा निर्माण करण्याचं काम केलं जातं. यांच्यापासून सुरक्षितता ग्राह्य करण्याचं काम या कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्टद्वारे करण्यात आलं. आणि त्यानुसार मग आपल्याला कंझ्युमर आणि कंझ्युमरचे इम्पॉर्टन्स, त्याचे रिस्पॉन्सिबिलिटीज, त्याचे राईट्स काय आहेत आणि कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट काय सांगतो या संदर्भातील आपल्याला इन्फॉर्मेशन या चॅप्टरमध्ये इन्क्लूड करण्यात आले. आता बेसिकली कंझ्युमर CONSUMER कंझ्युमर हा इंग्लिश वर्ड कुठल्या वर्डापासून झाला. कंझ्युमर वर्ड डिरिव्ड शब्दाची उत्पत्ती होणे, निर्मिती होणे. कुठल्या शब्दापासून झाला आहे तर कंझ्युमर वर्ड डिरिव्ड फ्रॉम लॅटिन वर्ड, या लॅटिन भाषेतील शब्दापासून कंझ्युमर हा वर्ड तयार झाला. तर तो लॅटिन वर्ड कोणता आहे, कंझ्युमरी, CONSUMERE कंझ्युमरी मीन्स टू ईट ऑर ड्रिंक, खाणे किंवा पिणे असा कंझ्युमरीचा अर्थ होतो. परत एक वेळेस वन्स अगेन रिपिटेशन,
Consumer word derived from Latin word, which word? Consumery, C-O-N-S-U-M-E-R-E. Consumery means to eat or drink. खाणे किंवा पिणे या लॅटिन वर्डापासून म्हणजेच कंझ्युमरी या लॅटिन वर्डापासून कंझ्युमर हा शब्द म्हणजे ग्राहक हा इंग्रजीमधील शब्द तयार करण्यात आलेला आहे. आता कंझ्युमर हा वर्ड या लॅटिन वर्डापासून कंझ्युमरीपासून तयार करण्यात आला इंग्रजीमधील. आता नेमका कंझ्युमरची मिनिंग काय आहे? ग्राहकाची बेसिकली डेफिनेशन किंवा त्याचा अर्थ मिनिंग काय सांगण्यात आलेलं आहे नेमका त्या संदर्भात. द कंझ्युमर इज वन हू कंझ्युम्स और युजेस एनी कमोडिटी और सर्विसेस available from natural resources or through a market. Consumer is one who consumes or uses any commodity or services. Services सेवा. आता कमोडिटी मीन्स अ नैसर्गिक साधन संपत्ती ज्याला आपण म्हणतो नैसर्गतः. जसं बाय प्रोडक्ट आपण बिस्किट घेतो, पेन घेतो, हे गुड्स झालं किंवा त्या संदर्भातील सेवा झाली, सर्व्हिस झाली यावरती. त्याच प्रमाणात कम्युडिटी मीन्स काय झालं? नैसर्गिकरित्या तयार होणारे उत्पादन. जसं मिल्क निसर्गतः तयार झालेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे न्यूट्रिशन्स असतील, वेगवेगळ्या प्रकारचे खनिज संपत्ती असतील. या संदर्भातील कंझ्युमर हा एक असा कंझ्युमर आहे, ग्राहक आहे, असा एक व्यक्ती आहे जो नैसर्गिक आणि मार्केटमध्ये अवेलेबल असणाऱ्या वेगवेगळ्या नैसर्गिक व मार्केटमध्ये अवेलेबल असणाऱ्या गोष्टीचा उपयोग करतो किंवा त्या खरेदी करतो. त्यालाच कंझ्युमर असं म्हणलेलं आहे, त्यालाच ग्राहक असं म्हणलेलं आहे. ग्राहक म्हणजे कोण? ग्राहक म्हणजे असा जो नैसर्गिक किंवा बाजारपेठेमध्ये मार्केटमध्ये जे अवेलेबल्स असतील, जे उपयोगाचे असतील, हू कॅन यूज इट, जे उपयोगाचे असतील अशा वस्तू नैसर्गिक किंवा बाजारपेठेमध्ये उपलब्ध असणाऱ्या वस्तूंची खरेदी करतो. त्यालाच काय म्हणलेलं आहे? कंझ्युमर, ग्राहक असं म्हणलं. कंझ्युमर इज वन हू कंझ्युम्स और युजेस एनी कम्युडिटी or services available from natural resources or through a market. नैसर्गिक किंवा बाजारपेठेमध्ये उपलब्ध असणाऱ्या वस्तू व सेवा या घेतो खरेदी करतो, यालाच कंझ्युमर असं म्हणलेलं आहे, ग्राहक असं म्हणलेलं आहे. त्यानंतर अनदर आणखीन एक थिंग सांगण्यात आलेलं आहे. कंझ्युमर मीन्स एनी पर्सन, असा व्यक्ती who buys any goods, hires any services or services from a consideration which has been paid or promised or partly promised or under any system of deferred payments. कंझ्युमर ग्राहक हा एक असा व्यक्ती आहे जो गुड्स अँड सर्व्हिसेस वस्तू व सेवा खरेदी करतो, हू बाईज करतो, हायर करतो, त्यावरतीच त्या कराराद्वारे तो घेतो, किंवा कन्सिडरेशन विच हॅज बीन पेड पैसे देतो, किंवा प्रॉमिस्ड देण्याचं कबूल करतो, किंवा ऑर पार्टली प्रॉमिस्ड पुन्हा केव्हा तरी देतो. अशा पद्धतीच्या या सिस्टममध्ये जो पैसे देऊन या वस्तू व सेवा खरेदी करणे, पुन्हा देणे किंवा परत देणे या तत्वावरती ज्या वस्तू व सेवा खरेदी करतो त्याला काय म्हणलेलं आहे? कंझ्युमर, ग्राहक असं म्हणलेलं आहे. कंझ्युमर म्हणजे ग्राहक हा एक असा व्यक्ती आहे जो बाजारपेठेमधील वस्तू व सेवा खरेदी करतो, उदार तत्वावरती घेतो, परत देतो, किंवा तो एक कराराद्वारे हायर करतो, पुन्हा देण्याच्या याच्यावरतीच्या ज्या वस्तू व सेवा अशा पद्धतीनं खरेदी करतो त्यालाच ग्राहक असं म्हणलेलं आहे. या संदर्भातील ग्राहकाच्या म्हणजेच कंझ्युमरच्या दोन वेगवेगळ्या मिनिंग सांगण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर आता नेमका कंझ्युमरच्या या संदर्भातील झालेलं आहे. आता कंझ्युमर प्रोटेक्शन म्हणजे नेमकं काय? ग्राहकाचं संरक्षण काय करायचं आहे? जनरली सेफ गार्डिंग द राईट्स and interest of consumers is known as consumer protection.
सेफगार्डिंग सुरक्षितता देणे. आता कशा संदर्भातील सेफगार्डिंग संरक्षित करणे? सेफगार्डिंग द राईट्स अँड इंटरेस्ट ऑफ कंझ्युमर. राईट्स अधिकार, इंटरेस्ट त्याच्या जे कोणताही त्याच्यामध्ये असणारी म्हणजेच सेफगार्डिंग म्हणजे सुरक्षितता, ग्राहकांची सुरक्षितता कशा संदर्भातील त्यांचे अधिकार व कर्तव्य या संदर्भातील त्यांना सुरक्षितता प्राप्त करून देणे म्हणजेच कंझ्युमर प्रोटेक्शन. ग्राहकाची सुरक्षितता कशा संदर्भातील? राईट्स अधिकार व त्यांचा ज्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे म्हणजे ज्याच्यामध्ये त्यांचं हित आहे, त्यांच्यामध्ये हित असणं आणि त्यांचे अधिकार, हितांचं व अधिकारांचं, ग्राहकांच्या हितांचं आणि अधिकारांचं संरक्षण करणे म्हणजेच कंझ्युमर प्रोटेक्शन. सेफगार्डिंग संरक्षण करणं, ग्राहकांच्या हिताचं आणि अधिकारांचं संरक्षण करणे म्हणजेच कंझ्युमर प्रोटेक्शन. सेफगार्डिंग द राईट्स अँड इंटरेस्ट ऑफ कंझ्युमर इज नोन ॲज कंझ्युमर प्रोटेक्शन. ग्राहकांच्या हितांचं संरक्षण करणे म्हणजेच कंझ्युमर प्रोटेक्शन. त्यानंतर कंझ्युमर इज रिग्रेटेड ॲज द किंग ऑफ द मार्केट. ग्राहक, कंझ्युमर हा कोण आहे? बाजारपेठेचा एक प्रकारे राजा आहे तो पूर्णपणे. किंग ऑफ द मार्केट आहे तो. ग्राहक हा पूर्णपणे त्या बाजारपेठेचा एक प्रकारचा राजा आहे. परंतु या राजाला वेगवेगळे बिझनेसमॅन किंवा वेगवेगळे पर्सन, वेगवेगळे थ्रेट या दृष्टिकोनातून या राजाला थ्रेट करण्याचं काम करण्यात जातं, त्याला अडथळे आणण्याचं निर्माण केलं जातं, त्याची सुरक्षितता पूर्णपणे कोलॅप्स करण्याचं काम केले जातं. वेगवेगळ्या प्रोडक्ट्स वेगवेगळे विकले जातात आणि त्यावरतीचं त्याला पूर्णपणे डिस्ट्रॉय करण्याचं काम केलं जातं. त्यासाठी कंझ्युमरचा प्रोटेक्शन करण्यात आलं आणि मग त्या कंझ्युमर प्रोटेक्शनची गरज का निर्माण झाली आणि त्याचं महत्त्व काय आहे पुढे घ्यायचं आपल्याला. नीड्स अँड इम्पॉर्टन्स ऑफ कंझ्युमर प्रोटेक्शन. ग्राहकांचं संरक्षण करण्यासाठीचं नीड, गरज का निर्माण झाली आणि त्याचं महत्त्व काय आहे. ग्राहकांच्या संरक्षण करण्यासाठी संदर्भातील नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ कंझ्युमर प्रोटेक्शन. The king of the market, consumer protection is required due to the following reasons. Due to the following reasons. खालील कारणांसाठी या कंझ्युमरची गरज, प्रोटेक्शनची गरज आणि त्याचं महत्त्व निर्माण झालं. फर्स्ट नंबर आहे नीड ऑफ पार्टिसिपेशन ऑफ कंझ्युमर. नीड ऑफ पार्टिसिपेशन ऑफ कंझ्युमर. ग्राहकाच्या सहभागाची गरज निर्माण झाली. ग्राहकाच्या सहभागाची, पार्टिसिपेशनची, सहभागाची गरज निर्माण झाली. आता व्हिडिओ बनवतोय आपण आणि तुमच्याकडनं त्या संदर्भातील रिस्पॉन्सच येत नसेल, पार्टिसिपेशन्सच येत नसेल तर उपयोग आहे का या व्हिडिओला? नाही. त्याच पद्धतीनं कंझ्युमरला ज्या वेगवेगळ्या पार्टिसिपेशनची एकत्रित येण्याची गरज आहे. आपण पाहतो वेगवेगळ्या मुद्द्यानुसार मराठीमध्ये सुद्धा माहिती आहे आपल्याला. संघटित व्हा, लढा आणि संघटित व्हा असं आपण ऐकलेला आहे शब्द कित्येक वेळेस. त्यावेळेस त्या पद्धतीने म्हणले लढा आणि संघटित व्हा. संघटित व्हा म्हणजेच एकत्रित या. परंतु कंझ्युमर काय करतो, वेगवेगळ्या त्या दृष्टिकोनातून बिझनेसमॅन हा त्याला एकत्रितच येऊ देत नाही. कशासाठी? जर त्यावेळेस त्या बिझनेसमॅनला, म्हणजेच याचाच अर्थ काय, in the noted that the business organization take decisions which affect the consumer's interest without counseling the consumer or direct their organization. वेगवेगळ्या संस्था किंवा बिझनेसमॅन्स आहेत त्या कंझ्युमरला एकत्रितच येऊ देत नाहीत. त्यांच्यावरतीचं जे कोणतंही वर्किंग होत आहे, त्यांना थ्रेट होत आहे, त्या संदर्भातील कंझ्युमरला पार्टिसिपेशन्स होऊ देत नाही, त्यामध्ये एकत्रितरित्या येऊ देत नाही. ओनली स्ट्रॉंग कंझ्युमर ऑर्गनायझेशन can pressurize a business organization to allow customer participation in the decision making process. निर्णय करण्याच्या ज्यावेळेस पद्धतीच्या ज्यावेळेस बिझनेसमॅननुसार येतो त्यावेळेस त्या कंझ्युमरला एकत्रित येऊन त्यांची राय किंवा त्यावरतीचं वर्किंग घेण्याचं काम हे केलं जात नाही. यामुळं कंझ्युमर प्रोटेक्शनची आवश्यकता निर्माण झाली.
सेकंड नंबर थिंग्स आहे लॅक ऑफ इन्फॉर्मेशन, लॅक ऑफ अभाव असणे, कशाचा, माहितीचा अभाव असणे. आता प्रत्येक प्रोडक्ट काय आहे याची इन्फॉर्मेशन हे बेसिकली सर्वसाधारण कन्झ्युमरपर्यंत पोहोचत नाही, त्याच्यामुळं कन्झ्युमर प्रोटेक्शनची आवश्यकता आहे. लॅक ऑफ इन्फॉर्मेशन्स, इट इज डिफिकल्ट टू एस्टॅब्लिश अ डायरेक्ट कॉन्टॅक्ट बिटवीन द कंझ्युमर अँड मॅन्युफॅक्चरर. कंझ्युमर आणि मॅन्युफॅक्चररमध्ये डायरेक्ट कॉन्टॅक्ट होत नाही, त्याच्यामुळं कंझ्युमर लाईव्ह अ डायनामिक अँड कॉम्प्लेक्स वर्ल्ड अँड एडी व्हायरस सिक्रेट. तर पूर्णपणे त्या कंझ्युमरचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट त्या बिझनेसमॅनशी होत नाही, त्याच्यामुळे त्या प्रत्येक प्रोडक्टची इन्फॉर्मेशन त्याच्यापर्यंत प्रोव्हाइड केली जात नाही, याच्यामुळं त्या कन्झ्युमर प्रोटेक्शनची आवश्यकता निर्माण झाली, इन्फॉर्मेशन त्याच्यापर्यंत पोहोचत नसल्यामुळं. थर्ड नंबर आहे इग्नोरन्स. इग्नोरन्स याचाच अर्थ त्यावरचं काय झालं, अज्ञानता, अडाणीपणा त्यावरतीचा. प्रत्येक कन्झ्युमर हा पूर्णपणे एज्युकेटेड असतो का, असूही शकत नाही, तो त्यानुसार असणार आहे, परंतु या इग्नोरन्स याचाच अर्थ अज्ञानता, अडाणीपणा, प्रत्येक प्रोडक्ट कॅन बी यूज इट, कसा यूज करायचा या संदर्भातील त्याच्यापर्यंत इन्फॉर्मेशन जातच नाही, त्यामुळे तो कन्झ्युमर इग्नोरन्स ऑफ कंझ्युमर इज मोर किंवा मेन कोर्स ऑफ एक्सप्लॉयटेशन ऑफ कंझ्युमर. ग्राहकांचा अज्ञानपणा हाच ग्राहकांची पिळवणूक करण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण ठरलं जातं. मेन एक्सप्लॉयटेशन ऑफ कंझ्युमर. ग्राहकांचा अज्ञानपणाच हाच ग्राहकाची पिळवणूक करण्याचं. कित्येक वेळेस आपण बाय प्रोडक्ट परचेस करतो, परंतु त्याचा यूजच कसा करायचा हेच आपल्याला इन्फॉर्मेशन त्याद्वारे प्रोव्हाइड होत नाही, त्याची माहितीच आपल्यापर्यंत येतच नाही किंवा पोहोचवली जात नाही त्या बिझनेसमॅनरित्या. त्याच्यामुळं बाय प्रोडक्ट म्हणून आज आपण पाहतोय कुठलाही प्रोडक्ट मोठा यूज केल्यानंतर त्याच्यामध्ये एक लिफलेट देण्यात येतं, म्हणजे हा प्रोडक्ट कशा प्रकारे यूज करू शकता तुम्ही या संदर्भातील इन्फॉर्मेशन त्याच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जातं. त्याच्यामुळेच हा कन्झ्युमर प्रोटेक्शनमध्ये त्याची गरज निर्माण झाली, आवश्यकता निर्माण झाली त्या संदर्भातील त्यावरतीचा पूर्णपणे अज्ञानता दूर करण्यासाठी, त्यावरतीचा पूर्णपणे इग्नोरन्स दूर करण्यासाठी. फोर्थ नंबर आहे अनऑर्गनाइज्ड कंझ्युमर. अनऑर्गनाइज्ड कंझ्युमर, असंघटित ग्राहक. ज्यावेळेस थ्रेट होतो कंझ्युमर, म्हणजे त्याला त्यावरतीची सुरक्षितता प्राप्त होत नाही, चोरी होते किंवा वेगवेगळ्या प्रकारे त्याला त्रास देण्यात येतं, त्यावेळेस अनऑर्गनाइज्ड कंझ्युमर एकत्रित येतच नाही, असंघटित होत नाही. जसं आपण पाहतो कित्येक वेळेस पेट्रोलचे, डिझेलचे भाव, फ्युलचे भाव वाढले, एकदम एक्सपांड झाले, त्यावेळेस आपण पाहतो का संघटित सर्व काही ग्राहक एकत्रित येतात का, नाही येत. याचाच अर्थ कंझ्युमर अनऑर्गनाइज्ड, एकत्रित येतच नाहीत किंवा तो बिझनेसमॅन त्यांना एकत्रित येण्याचा वावही देत नाही. यामुळं कंझ्युमर प्रोटेक्शनची नीड निर्माण झाली, गरज निर्माण झाली. अनऑर्गनाइज कंझ्युमर आर वाईडली स्केअर्ड, सगळीकडे विखुरलेले आहेत कंझ्युमर मोठ्या प्रमाणात. आर नॉट ऑर्गनाइज्ड, एकत्रित आलेले नाहीत. आपण पाहतो वेगवेगळ्या याचे ऑर्गनायझेशन्स आहेत, परंतु ग्राहकाचं म्हणजे कंझ्युमरचं ऑर्गनायझेशन कुठं आहे का आपण पाहतो का. ज्या संदर्भातील आपण पाहतो एस टी महामंडळाचा बसचा संप असेल, त्यांचं एक ऑर्गनायझेशन्स आहे. आपण ज्या बेसिकली ट्रॅव्हल करतो ॲटो संघटना, याची सुद्धा एक ॲटो संघटना ऑर्गनायझेशन आहे. म्हणजे त्या बेसिकली त्या ठिकाणी वर्किंग करणाऱ्यांची, जशी आमची सपोजली टीचर्स ऑर्गनायझेशन आहे, त्या ऑर्गनायझेशनमध्ये वर्क करण्यासाठीचं ती ऑर्गनायझेशन आहे, परंतु कंझ्युमरसाठीचं ऑर्गनायझेशन आहे का किंवा त्या संदर्भातील एकत्रित येतो का कंझ्युमर, नाही येत. त्यासाठी कंझ्युमर प्रोटेक्शन, ग्राहकाचे संरक्षण करण्याची आज गरज निर्माण झाली, नीड निर्माण झाली. ऑन द अदर हँड सेलर आर बेटर पोझिशन, position than consumer are and the seller are the best powerful uses. तो सगळ्यात जास्त आज पॉवरफुल आहे, कंझ्युमर रित्या एकत्रित येऊ शकत नाही, त्याच्यामुळे त्याची नीड गरज झाली. त्यानंतर आहे फिफ्थ नंबर अनऑर्गनाइज कंझ्युमर झाल्यानंतर स्प्युरियस गुड्स. दॅट मीन्स स्प्युरियस गुड्स म्हणजे याचाच अर्थ एक प्रकारे पूर्णपणे तो कसल्याही प्रकारचा नकली बनावट वस्तू. याचाच अर्थ काय झाला, डुप्लिकेट प्रोडक्ट्स.
स्प्युरियस गुड्स म्हणजे बनावट वस्तू, म्हणजेच डुप्लिकेट प्रोडक्ट. कित्येक प्रोडक्ट आपण पाहतो बेसिकली त्याचं वर्जन हे ओन मेन असतो, त्याच्यानुसार त्याचे अनगिनत डुप्लिकेट प्रोडक्ट्स आपण बाजारात पाहतो. परंतु ते डुप्लिकेट प्रोडक्ट्स आणि ओरिजिनल प्रोडक्ट्स यामध्ये कंपॅरिझन करू शकत नाही सर्वसाधारण कंझ्युमर. तो सर्वसाधारण कंझ्युमर्स डुप्लिकेट प्रोडक्ट्स आणि ओरिजिनल बाय प्रोडक्ट्स यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे आपण पाहतो. स्पेक्स, रेबनचा स्पेक्ससुद्धा ओरिजिनल 8,000 रुपयाला मिळतो आणि तोच रेबनचा गॉगल आपल्याला स्पेक्स 800 रुपयाला सुद्धा भेटतो. परंतु ओरिजिनल आणि डुप्लिकेट यामध्ये कंपॅरिझन बाय हँड घेतल्यानंतर सुद्धा आपल्याला लक्षात येत नाही. परंतु त्याच्यावरतीच्या सिम्बॉलिकरित्या आणि त्यावरतीचा आपल्याला माहिती आहे एक ISI स्टँडर्ड मार्क आहे. ISI मार्क्स दिलेला असतो, तो पूर्णपणे इंडियन स्टँडर्ड मार्किंगनुसार ते गुड्स हे ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे, म्हणजेच स्प्युरियस गुड्स आहे किंवा नाही आहे या संदर्भातील इन्फॉर्मेशन हा तो बाय गुड्सवाला जो प्रोड्युसर आहे तो त्या संदर्भातील त्या पूर्णपणे त्याला देणं आवश्यक आहे. म्हणून कंझ्युमर प्रोटेक्शनची नीड किंवा गरज निर्माण झाली. देअर इज अ इन्क्रीजिंग सप्लाय ऑफ डुप्लिकेट प्रोडक्ट्स, मोर दॅन मोर डुप्लिकेट प्रोडक्ट इन टू द मार्केट. मार्केटमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात डुप्लिकेट प्रोडक्ट्स हे त्या बेसिकली गुड्सचे अनगिनत डुप्लिकेट प्रोडक्ट्स म्हणजे स्प्युरियस गुड्स मार्केटमध्ये अवेलेबल्स आहेत. त्या संदर्भातील इन्फॉर्मेशन किंवा त्यावरतीनुसार ग्राहक हा थ्रेफ्ट होतो, त्यावरतीचा अडथळा निर्माण होतो. त्यामुळे कंझ्युमर प्रोटेक्शनची आज गरज निर्माण झाली, आवश्यकता निर्माण झाली. त्यानंतर पुढचं आहे मिसलिडिंग ॲडव्हर्टायझिंग. मिसलिडिंग ॲडव्हर्टायझिंग, दिशाभूल करणाऱ्या जाहिराती. आज आपण पाहतो कुठलाही प्रोडक्ट परचेस करायचा असेल त्या संदर्भातील आपण ॲडव्हर्टाइजमेंट पाहतो आणि त्या ॲडव्हर्टाइजमेंटनुसारच आपण तो बाय प्रोडक्ट खरेदी करतो. अनगिनत ॲक्टर्स असतील, ॲक्ट्रेस असतील, त्या फेस वॉशची, हेअर्सची, हेअर ऑइलची, अनगिनत फेअरनेस क्रीमची अनगिनत ॲडव्हर्टाइजमेंट आपण पाहतो. परंतु त्याचा मिसलिडिंगच होतो, योग्य प्रॉपर यूज त्याचा होतो का आपल्याला, त्यानुसार आपण फेअर क्रीम वापरल्यानंतर खरंच रिॲलिटीमध्ये फेअर होतो का नाही होत आपण त्यावरती त्यानुसार. याचाच अर्थ एक प्रकारचे मिसलिडिंग ॲडव्हर्टाइजमेंट त्या संदर्भातील कंझ्युमरपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जातं आणि त्याच्यामुळे या नीड किंवा इम्पॉर्टन्स गरज निर्माण झाली कंझ्युमरला की त्या मिसलिडिंग ॲडव्हर्टाइजमेंट नुसार थ्रेफ्ट न होणं म्हणजे त्यावरतीचे अडथळे न होणं, ग्राहकाचं संरक्षण करणं अशा मिसलिडिंग ॲडव्हर्टाइजमेंटमुळं त्यामुळं कंझ्युमर प्रोटेक्शनची आवश्यकता निर्माण झाली. सम बिझनेसमॅन गिव्ज मिसलिडिंग इन्फॉर्मेशन अबाउट क्वालिटी, सेफ्टी, युटिलिटी ऑफ प्रोडक्ट्स. काही वेगवेगळे कंझ्युमर्सला अशा प्रकारचे मिसलिडिंग ॲडव्हर्टाइजमेंट दाखवून त्याची क्वालिटी किंवा सेफगार्डिंग याच्या संदर्भातील माहिती हे चुकीची देतात. त्यामुळे कंझ्युमर हा डिस्ट्रॉय होतो किंवा मिसलिडिंग ॲडव्हर्टाइजमेंटमुळे डू नॉट नो द रिअल क्वालिटी ऑफ ॲडव्हर्टाइज्ड गुड्स. तो कसल्याही प्रकारचा योग्य असणारा ॲडव्हर्टाइजमेंट केल्यानंतर त्या प्रोडक्टची त्याच्यापर्यंत माहिती योग्यरित्या पोहोचवली जाऊ शकते. त्यानंतर आहे पुढचा माल प्रॅक्टिसेस ऑफ बिझनेसमॅन. माल प्रॅक्टिसेस ऑफ बिझनेसमॅन, व्यवसायातील गैरप्रकार किंवा बेकायदेशीर व्यवहार, गैरव्यवहार. माल प्रॅक्टिसेस, चुकीच्या पद्धतीच्या केलेल्या प्रॅक्टिसेस. जसं आपण पाहतो डॉक्टरकडे जातो, डॉक्टर हा सुद्धा प्रॅक्टिस करतो, परंतु चुकीची ट्रीटमेंट केल्यानंतर याचाच अर्थ त्याला फीवर नसताना सुद्धा त्याला फीवरचे जर त्याचं ड्रग्स देण्यात आलं याचाच अर्थ चुकीच्या पद्धतीची त्याच्यावरतीची पूर्णपणे डॉक्टरनं प्रॅक्टिस केली. त्याच पद्धतीने आपण कुठलाही गुड्स KGमध्ये परचेस करतो त्यावेळेस त्याला जे कोणतंही वजन असेल, त्याची क्वालिटी असेल, ह्या सगळा काही चुकीचा व्यवहार केला जातो. जसं ज्या पद्धतीने आपल्याला सरकार सांगतं की प्रत्येक गोष्टीची रिसिप्ट घेत चला, त्या रिसिप्टचं आपल्याला योग्य, पण कित्येक वेळेस आपण रिसिप्ट घेत नाही किंवा घेतलेल्या बाय प्रोडक्ट्स परचेस केल्यानंतर आता जसं सध्या आपल्याला माहिती आहे कोल्ड, आपल्याला आता या दिवसामध्ये आपल्याला थंड लागतं, पण आपण ज्यावेळेस कुठलाही बाय प्रोडक्ट्स आपल्याला ड्रिंक करायचं असेल, सॉफ्ट ड्रिंक करायचं असेल, त्या सॉफ्ट ड्रिंकची किंमत बेसिकली असते 20 रुपीज, परंतु तो कुलिंग चार्ज म्हणून 22 रुपीज लावतो आणि आपण सुद्धा ते परचेस करतो. याचाच अर्थ हे काय झालं, कशा प्रकारचं बिझनेसमॅननं केलं, माल प्रॅक्टिसेस ऑफ बिझनेसमॅन म्हणजे व्यवसायाचा गैरप्रकार केला. त्याची बेसिक प्रोडक्ट किंमत आहे 20 रुपीज, परंतु तो कुलिंग चार्ज म्हणून 22 रुपीज लावतो, 2 रुपीज एक्स्ट्रा लावतो. हा कंझ्युमरला थ्रेट करण्याचं काम आहे. माल प्रॅक्टिसेस, चुकीचा गैरव्यवहार, गैरप्रकार करण्याचं काम आहे. हा सगळं काही चुकीचं. अशा प्रकारे अशा वेळेस माल प्रॅक्टिसेस ऑफ बिझनेसमॅनच्या वेळेस
कन्झ्युमरला प्रोटेक्ट करणं ही या कन्झ्युमर प्रोटेक्शनची नीड आहे, आवश्यकता आहे, महत्त्व आहे त्या संदर्भातील. Many times consumer get defective, interactive, substandard and good services. या गुड योग्य सेवा मिळवणं हे त्या कन्झ्युमरचं आवश्यकता आहे. माल प्रॅक्टिसेस चुकीच्या गैरव्यवहाराच्या बिझनेसमॅननं करणं हे चुकीचं आहे, यामुळे आणि लास्ट नंबर आहे ट्रस्टशिप. ट्रस्टशिप विश्वस्त व्यवस्था. महात्मा गांधींनी या संदर्भातील एक सेंटेन्स दिलेला आहे ट्रस्टशिप संदर्भातील. अकॉर्डिंग टू गांधीयन फिलॉसॉफी businessmen are trustee of the society. Businessmen are trustee of the society. व्यावसायिक हा एक ट्रस्टी आहे, म्हणजे विश्वस्त आहे समाजाचा. समाज म्हणजे सोसायटी, सोसायटीवरतीच डिपेंडेड आहे ग्राहक, आणि ग्राहक हाच समाजावरती अवलंबून आहे. देअरफॉर दे शुड यूज द वेल्थ ऑफ द बेनिफिट ऑफ द पीपल. बेनिफिट ऑफ द पीपल, विश्वस्तता, ट्रस्टशिप, याचाच अर्थ तो पूर्ण समाजालाच धरून आहे तो बिझनेसमॅन पूर्णपणे वर्किंग करण्याचं काम केलं जातं. इथपर्यंत या ट्रस्टशिपपर्यंत नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ कन्झ्युमर प्रोटेक्शन. प्लीज राईट डाऊन द युअर नोटबुक अँड एक्सप्लेन टू द प्लॅन. फिनिश.